तिचा पहिला वाढदिवस आहे, तर तिला भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एकदा सर्वांनी देवाचं नाव स्मरण करून आपण तिला आशीर्वाद देऊया. सर्वांनी दोन्ही हात वर करायचे आणि भगवंताचं नाव घ्या. सर्वांनी हरे कृष्णा. आवाज यायला पाहिजे, कोणाचा आवाज येत नाही, जोरात म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. 2 मिनिटांसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं. थोडं संकीर्तनामध्ये नृत्य करूया. आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये नृत्य करून आपण आजच्या वाढदिवसाला प्रारंभ करणार आहोत. जागेवर उभं राहायचंय आणि दोन्हीकडे असं उभं हलायचंय आणि भगवंताचं नाव घ्यायचंय. बरं कसं पवित्र पवित्र आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं की कोणत्याही अवस्थेमध्ये जर आपण भगवंताचे नामस्मरण केलं तर आपण आतून आणि बाहेरून शुद्ध होऊन जातो. सर्वजण नामसंकीर्तनाद्वारे आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. गोविंद जय जय गोपाल
हरे कृष्णा
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Gopal Krishna Bhagwan ki jai. हरे कृष्णा. सर्व उपस्थित पाहुणे आणि मान्यवरांचं चित्र बसून घेण्याची विनंती करावी. तसेच आता इस्कॉन अमरावती मंदिराचे अध्यक्ष आदरणीय विद्वान पुरोहितांनी विनंती करतो कृपया त्यांनी 10-15 मिनिट थोडंसं मार्गदर्शन करावं या निमित्ताने सर्वांची विनंती करतो. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना आणि मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असं मी यांच्या तुम्हाला विनंती करतो. असल्यामुळे भरतगडामध्ये अमरावती बसलेले इस्कॉनचे अध्यक्ष आदरणीय विद्वान सर्व उपाध्यक्ष आमचे इस्कॉन बीडचे आदरणीय विद्वान प्रभूजी, त्यानंतर कृष्णा प्रभूजी आणि उपस्थित आमच्यासोबत आलेले भक्तांचं देखील स्वागत करतो. त्यानंतर उपाध्यक्ष तसेच आपल्या बीड शहरातील मान्यवर आदरणीय डॉक्टर तिर्के सर आपल्या फॅमिलीसह आलेले, त्यासाठी आम्ही याच्या कार्यक्रमाची जिथे विरोध करते मी देखील त्यांना पुष्पांजली त्यांचं स्वागत करतो. तिकडे घ्या ना पुढं स्टेजवर, पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे जाऊ सर. अहो नाही जाऊ, फोटो काढायचा आहे. हे बोल पुढे पाठीमागे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवती उत्तमा श्लोके भक्ति भगवती नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. सर्व नाम करा. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. जास्त वेळ नाही, 5 ते 10 मिनिटं सांगणार आहे आणि तुम्ही न विचारणार आहे कसं काय सांगू तुम्हाला. तुमच्या लक्षात राहील असं काही सांगणार नाही. शास्त्रामध्ये सांगतात भागवत ग्रंथामध्ये की भगवंताची भक्ती जी आहे, भगवंताची भक्ती वयाच्या 5 वर्षापासून करायला पाहिजे. समोर शाळेत जातो 5 वर्षाच्या मुलं, अशी भक्ती सुद्धा वयाच्या 5 वर्षापासून करायला पाहिजे. तर प्रल्हाद महाराज, तुम्ही नाव ऐकलं ना, प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. नरसिंहदेव ज्या प्रल्हादसाठी आले होते, भगवंत नरसिंहदेव, ते भक्त प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगतात की कौमार आचरिती प्राज्ञो दरबार भागवतानिया दुर्लभ मानुषम जन्म तदपि अदुर्लभ अर्धुरा. म्हणजे काय, आपले लहान मित्र आहे. प्रल्हाद खूप छोटा होता बघा, 5 वर्षाचा मुलगा, खूप हुशार होता बघा. तर आपल्या मित्रांना सांगतो की मित्रांनो, भगवंताची भक्ती आहे वयाच्या 5 वर्षापासून करायला पाहिजे. ते मला विचारले की लहानपणी का करायचं, तर ते 3 कारण सांगितलेलं आहे. तुम्हाला लक्षात राहू दे की आपण भगवंताची भक्ती लहानपणी करायला पाहिजे. जे केले ते भाग्यशाली, जे नाही केले त्यांना पुढे करू शकता तुम्ही. 3 कारण सांगितले की दुर्लभ मानुष्य जन्म, हा मनुष्य जन्म परत मिळणार नाही बरं का. आता आपण मनुष्य आहोत, पुढचा जन्म मनुष्य मिळण्याची गॅरंटी नाही बरं का. जसे शास्त्रात दिल्याप्रमाणे 84 लक्ष योनी, तुला ऐकलं असेल कधी नाव, तरी 84 लक्ष योनी जीव फिरत असतो. कधी कुठला योनी, कधी कुठला योनी, असं फिरत फिरत एकदा मनुष्य बनतो. म्हणून दुर्लभ मानुष्य जन्म, मनुष्य जन्म खूप दुर्मिळ आहे, परत मिळत नाही. एक कारण, लहानपणी भक्ती का करायला पाहिजे, म्हणजे मनुष्य जन्म परत मिळणार नाही म्हणून लहानपणी भक्ती करायला पाहिजे. दुर्लभ मानुष्य जन्म तदपि अदुर्लभ, एकदा मनुष्य मिळत नाही, मिळालं तरी गॅरंटी आहे का आपल्याला, कोणाला एकदम मिळत नाही, मिळत गॅरंटी नाही म्हणून प्रल्हाद महाराज सांगतात. आणि अर्थ म्हणजे काय, फक्त मनुष्य जीवनामध्ये भक्ती करू शकतो. दुसऱ्या योनीमध्ये, पशु योनीमध्ये भक्ती करू शकतो का आपण, नाही. म्हणून लहानपणापासून एक कृष्ण भावना किंवा भगवंताची भक्ती करायला पाहिजे. हा मनुष्य जन्म का बरं भेटला जर कोण विचारलं तर फक्त भगवंताची भक्ती करण्यासाठी. बाकी जी योनी असतात ना, पशु योनी, ते मनुष्य योनी बनण्यासाठी ते फिरत असतात. म्हणजे त्याची प्रगती होत जाते, प्रोग्रेस. मनुष्य नंतर पशु होतो, परत मनुष्य योनीकडे जाण्याचा सोबत मनुष्य योनीकडे जातो. मनुष्य योनी भेटल्यावर भक्ती करण्यासाठी तो जन्म आहे. जर त्या जन्मामध्ये जर पशुप्रमाणेच राहिलं, असे महाभारतावर सांगतात की 4 गोष्टी मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये सेम आहेत. आहार निद्रा वै मैथुनंच सामान्य येता पशुभी नरानां धर्मे तेषां अधिको विशेषो धर्मेण हिन पशुभी समानम्. या श्लोकाचा अर्थ होतो की मनुष्यामध्ये पशुमध्ये 4 गोष्टी सारख्या आहेत. आहार निद्रा वै मैथुनंच. आहार म्हणजे जे पण पशु पण जेवण करतात, मनुष्य पण जेवण करतो. पशु पण झोपतात, मनुष्य पण झोपतात. आणि पशु पण रक्षा करतात, आपण त्याची रक्षा करतो. आणि ते सुद्धा संतान जन्म देतात आणि मनुष्य सुद्धा संतान जन्म देतात. हे 4 गोष्टी सारख्या आहेत. पण पुढे म्हणतात की जर व्यक्ती भगवंताची भक्ती नाही केलं तर म्हणे धर्मेण हिन पशुभी समान. म्हणून शुद्ध याच्यामध्ये भाषामध्ये किंवा माणसाला हे काय म्हणतात, द्विपाद पशु. सायन्समध्ये माणसाला काय म्हणतात म्हणे, द्विपाद पशु, 2 पायाचा प्राणी. जर भक्ती नाही केलं तर शास्त्र म्हणते की 2 पायावरच्या प्राणीप्रमाणे. त्यामुळे मनुष्य जन्म मिळलेला आहे, माहिती नाही आपण कोण किती दिवस आहोत, पण 2 दिवस आहोत तोपर्यंत आपण जे काही भगवंताचं नामस्मरण करू ते सोबत येणार. बाकीच्या गोष्टी सोबत येतील की नाही माहिती नाही, पण आपण जे काही चांगले आणि वाईट कर्म करतो तेवढे सोबत येणार. त्यामुळे बुद्धिमान माणूस काय करतो म्हणे, तो सोबत घेऊन जाणाऱ्या वस्तू सोबत कार्य करतो. म्हणून सोबत काय येणार म्हणे, आपण केले चांगले वाईट कर्म, की विशेष करून जो भगवंताचं नाव जप करतो तो त्याचे नाव सोबत येणार. त्यामुळे आपण जी वस्तू ठेवून जाणार आहोत
त्या वस्तू जमा खूप करत बसण्यापेक्षा तिथे जमा करायचं आहे, पण सोबत काय न्यायचं आहे हे पण लक्षात राहिलं पाहिजे. कारण जरी आपण कमवलं तरी गोष्टी राहतात. एक कुठे राजा होऊन गेले आणि सम्राट सिकंदर नावाचा राजा होता. पुढे पृथ्वी जिंकला, पण भारतामध्ये आले तर मृत्यू झाली त्याची खूप कमी वयामध्ये. पण तो जाताना जर कळलं की मी अख्खं पृथ्वी जिंकलो पण सोबत काही येत नाही माझ्या, त्यावेळी तो म्हणतो की मला जर तुम्ही माझी सोडणार दोन्ही हात वर ठेवा पाहिजे. कारण का सर्व लोकांना कळू द्या की राजा सिकंदर पुढे पृथ्वी जिंकला पण आला काली हाताने आणि गेला पण काली हाताने. त्यामुळे उद्देश एवढाच आहे की आपण मनुष्य जन्म भेटलेला आहे, खूप छान आहे. तर देवाचं नामस्मरण करा, भक्ती करा, खूप सोपं आहे. कलियुगामध्ये खूप आवड काय नाही, हे खूप सुद्धा भगवंताला प्राप्त करण्याची विधी आहे. त्यामुळे सर्वांनी एकदा दोन्ही हात वर करा आणि नामस्मरण करा. दोन्ही हात वर करा आणि म्हणा हरे कृष्ण जोरात म्हणा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुझे नाव घेतात ना तर लक्षात राहिलं की भागवत सांगितलं की यमराज नियोजन जरी पाहिलं तर आमच्या मामा माझे दाजी पण भाऊ माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर आहेत आणि माझे पूर्ण नात्याचे मामा पण आहेत. ह्या कार्यक्रमाचं रूपरेषा आणि नियोजन माझं कालपासून पाहिलं तर माझ्या मामाचं घर हे इस्कॉनचं मंदिर झाले का काय असं मला वाटते अध्यक्ष साहेब. माझ्या मामाचं जे काही सेवा जे आयुष्य आहे ते पूर्ण त्यांनी आत्मन केलं आहे कृष्ण भक्तीमध्ये. आम्हाला नवं वाटते ते क्लास 1 ऑफिसर सर्व शासन निर्णय सोडून शून्यातून जर या भक्ती मार्गाच्या समोरच्या पदावर जातो त्याचे आनंद आम्हाला वाटतो. आणि आम्हाला माझ्या नातेवाईकांना सुद्धा वळण देणे भाव भक्ती मार्गाचा मी वाटणे संपल्याला त्यांच्या भावभक्तीनं आम्ही कृष्णमय झालो आहे आणि त्याचा साथ आम्ही पण आमच्या समोर मला पुढे हिच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की वाढदिवस आपण पाहतो, वाढदिवस साजरा करण्याच्या बऱ्याच काही पद्धती आहेत. आता ह्या मोबाईलच्या युगामध्ये आपण बघतो वाढदिवस रोडवर साजरा केला जातो, वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा केला जातो, वाढदिवस समुद्रकिनारी साजरा केला जातो. 4 मित्र यायचे, त्याला अंडी घ्यायची, कोणाला त्याचं दोन गोड करणार नाही असं त्याचं 2 रंगवायचं, केक लावायचा. वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला जातो जे कुटुंबाला आणि समाजाला माहिती. आणि तुम्ही वाढदिवस साजरा करा, घरात साजरा करा, आईवडिलांसोबत करा, मंदिरात साजरा करा. तुम्ही साजरा कुठं रस्त्यावर करायला लागले काय तुम्हाला काय नाही गोष्टी नाही बाप माहिती अशा पद्धतीने साजरे करायला मला सांगायचं कशामुळं की माझ्या मामाने माझ्या कुटुंबाने हा जो इथं वाढदिवसाचा कार्यक्रम अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो आमच्या नातेवाईकांमध्ये आणि इतर समाजातील लोकांनी ह्या अभिष्ट चिंतन साजरा करण्याचा कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीला फाट्या दिलेला आहे आणि धार्मिक सांस्कृतिक अनुष्ठान जपून या ठिकाणी त्यांनी वाढदिवस कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे. मला ह्याच्या पुढे आणखी 2 शब्द बोलायचा आहे. आपण इथं प्रवेश केल्यानंतर सगळीकडे कृष्णमय वातावरण झालेलं आहे. शोभता ही रात्रीच्या स्वप्नात दिसते. आता कृष्ण कुठे जन्माला मामाला माहिती आहे तरी आपण आता हिंदू कृष्ण राधेच्या स्वप्नात जन्मली तेव्हा इस्कॉनच्या कृष्ण कुठेतरी आहे आणि तो असणारच आहे. त्याच्यामुळे माझं आमच्या मामा म्हणून माझं सांगणं आहे की कृष्णमय जीवनामध्ये कृष्णाच्या किती नाव होते आता मला माहिती आहे. तर आधुनिक युगानुसार माझ्या शब्दाला पूर्वी काळामध्ये कृष्णासोबत राहताना जे काही प्रेम मिळालं, जे काही आशीर्वाद मिळाला, जे काही स्नेह मिळालं, जे काही जिव्हाळा मिळाला ते सर्व या आधुनिक युगातल्या शोधाला मिळावं. मी शुभेच्छा माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने व्यक्त करतो. मामाचा वेळ होत चाललाय पण आता मी आवडते घेतो आणखी काय बोलले खरंच गेट टुगेदर हा कार्यक्रम माझ्या मामाने आयोजित केला. आम्हाला वाटलं कार्यक्रमाचं
झाले का झाले मामा तर आता भक्ती मार्गात बोलले पण नाही म्हणजे संजय हे कार्यक्रम आपला प्रत्येक नातेवाईक साजरा केला जातो. आता मोबाईलच्या युगामध्ये नोकरीच्या युगामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. कुठल्या तरी निमित्तानं आपण एकत्र यावं, कुठल्या तरी निमित्तानं आपण असं अभिष्ट दिनाचा कार्यक्रम साजरा करावा ह्या उद्देशानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरंच आनंद वाटला समाजापुढं आणि नातेवाईकामुळं एक तुम्ही हा आजचा कार्यक्रम अभिष्ट दिनाचा आयोजित करून आदर्श निर्माण केला आणि नंतर आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची संधी कुठल्यातरी कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित करून दिली. त्यामुळं मी आपला ऋणी आहे, आभारी आहे आणि सुद्धा राजा सुद्धा म्हणलं तर चालते. तिला पण आशीर्वाद देतो आणि मी माझे दोन सुभाष आता आशीर्वाद आधी आशीर्वाद देत होते पण आता आपले धर्मगुरू हिंदू धर्माचे आशीर्वाद सौभाग्य होते. कारण हिंदू धर्मामध्ये आपण त्याची संख्या वाढवायचा आशीर्वाद दिला जातो. आता भगवान कसं करणार वाढदिवस करायला याला तयार आहोत. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद संजय. संजय नामते ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये सब डिव्हिजनल कृषी अधिकारी क्लासमध्ये या पदावर होते आणि ते रिटायर झाले. आताच 2 वर्ष झाले. माझा भाचा आहे आणि संजयचे आपल्या नामोडचे मामा आहेत. धन्यवाद. त्यानंतर आज आमचा कार्यक्रम आयोजनाच्या प्रेमाखातर आमच्या कुटुंबियासाठी डॉक्टर तिडके सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना देखील जास्त जणांवर बोलत होते तर त्यांनी 1-2 शब्द आमच्या लाडक्या नातीसाठी चिरंजीव शब्दासाठी त्यांनी आशीर्वाद विनंती करतो. डॉक्टर तिडके सर कसं हे मेडिकल सर्वप्रथम आज आमच्या पुतणीचा नातीचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आता आमचा संबंध म्हणजे मागच्या 2 वर्षापासून आलेला आहे. आमच्या